अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची 3 बाजूने चौकशी सुरू। सीआयडीची पत्रकार परिषदेत माहिती, तर घातपाताच्या संशयाच्या दिशेनेही तपास सुरू। सीआयडीकडून स्पष्ट। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी एफआयआर का घेत नाही? रोहित पवारांचा बारामती पोलिसांना भेटल्यानंतर सवाल। पोलिसांवर कोणा मोठ्या नेत्याचा दबाव आहे का, असाही रोहित पवारांचा आरोप। कुंभमेळ्यापर्यंत जगात महाराष्ट्राचं ब्रँडिंग करणार। नाशिकमध्ये धार्मिक आणि पर्यटन दृष्टीने काम सुरू। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। कर्जमाफी देण्यासाठी समितीचं काम सुरू। गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। आमच्या राज्यात महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची असेल। मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात ग्वाही। पहिलीपासून सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतल्याचा पुराव्यानिशी दावा। राज्यातल्या 84% शाळा मराठी असल्याची दिली माहिती। हायकोर्टात सुनावणी होत नसल्यानं अरबी समुद्रातलं शिवस्मारक रखडलं। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती। कोर्टाचा निर्णय होईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवावी लागणार। खासदार संजय राऊतांना सत्र न्यायालयाचा दिलासा। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी निर्दोष सुटका। कथित शौचालय घोटाळ्यामध्ये राऊतांनी केले होते गंभीर आरोप। संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा दणका। जामीन अर्ज फेटाळला। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात कराड मुख्य आरोपी। एनसीईआरटीच्या पुस्तकावर सुप्रीम कोर्टाकडून बंदी। न्यायपालिकेतल्या भ्रष्टाचाराचा धडा कोणी टाकला ते सांगा, असा वकिलांना सवाल। माफी मागून आणि धडा हटवून काम भागणार नाही, अशी ही तंबी। मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रकल्पाला पुन्हा एकदा मुदतवाढ। मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी एप्रिल 2026ची मुदत। राज्य सरकारची लेखी उत्तराद्वारे माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।